जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय सगळ्यांना. आज आम्ही निघालो होतो दवाखान्यात आरूच्या बाबाला घेऊन. तर झालं असं, आरूचे बाबा सेंटरिंगची कामं करतात आणि काल त्यांच्या डोक्यात लागलेला मुळा, म्हणून ड्रेसिंग करायचं होतं. माझी एक इच्छा आहे की मी जे काम करायला लागलोय त्यात मला एवढं तरी यश मिळावं की मी माझ्या नवऱ्याला सांगेन की आता तुम्ही सेंटरिंग काम बंद करा. त्यासाठी तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. हे लय कष्ट करतात बिचाऱ्याचं, एकट्याचं लय हाल होते. मला पण वाटते काहीतरी मदत करावी, पण मी तरी काय 3 पोरं घेऊन मदत करणार. किती पण आजारी असलं तरी कामावर जाऊ नका म्हटलं तरी कामावर जातातच, कारण दुसरं घरात कोण मिळवणारच नाही. काल त्यांची ही अवस्था बघितली आणि रडायलाच आलं. लय वाईट वाटत होतं मला. कसं आमच्या नशिबाला हे सगळं येतंय. मग आम्ही गेलो कोतुलीला. बाळाचा पण दवाखाना दाखवायचं होतं. त्याची सर्दी आणि खोकला काय कमी येत नव्हतं, म्हणून बाळाला दाखवून औषधं घेऊन घरला आलो. घरात सगळं तसंच. कोणतरी आजारी असलं की काय करावं आणि काय नको हे काही डोसक्यातनं जात नाही. आणि घरातल्या जर मेन माणसाला काहीतरी दुखापत झाली तर ते डोक्याला टेन्शनच येते. मग काय बाळाला जरासं औषध पाजलं आणि झोपवलं. मग लागलो कामाला. सगळं आवरावरी करून घेतली. बाहेर जरा गेलो, कसली गाडी आली म्हणून बघायला. तोवर बारक्या पोरगीनं सगळ्या गाद्या काढून त्यावर बसलेली. मग काय, थोडा बाळाचा खाऊ तयार केला, त्याला खाऊ चारलं, बाळाला औषध पाजलं आणि असा गेला आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करा. धन्यवाद.